श्री राधा गोविंद इस्कॉन मँगलोर तर्फे चालवला जाणारा हा उपक्रम 18 दिवसात भगवद्गीता समजून घ्या या उपक्रमात आज आपण 7व्या दिवशी भेटतोय आणि अध्याय 7वा ज्ञान विज्ञान योगचं अध्ययन आपण करणार आहोत. तर सर्वात प्रथम आपण मंगलाचरणने सुरुवात करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमः ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. सर्वात प्रथम आपण श्रीला प्रभुपाद यांना साष्टांग प्रणाम करूया, ज्यांनी आपल्याला समजेल अशा शब्दामध्ये भगवद्गीता आपल्याला समजावून सांगितली आणि त्यांनी लिहिलेल्या साध्या सोप्या भाषेमुळे भगवद्गीतेचं ज्ञान आपण ग्रहण करू शकलो. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मँगलोरचे अध्यक्ष नामानिष्ठदास प्रभूजी यांना सादर प्रणाम, ज्यांनी हा अभ्यासक्रम आपल्यासाठी बनवला, झूमद्वारे सर्वांना उपलब्ध करून दिला, त्यामुळे घरी बसल्या आपण या संधीचा लाभ घेऊ शकतो. अन्वया माताजींना प्रणाम करते, ज्यांनी मला भगवद्गीता शिकवली, प्रत्येक श्लोकाचा सखोल अर्थ समजावून सांगितला. आमच्या सर्वांच्या प्रेरणा आणि मार्गदर्शक पूजा माताजींना प्रणाम करते. आज वर्गाला उपस्थित राहून सेवा देणाऱ्या दीपांजली माताजींना प्रणाम करते. तसेच वर्गाला उपस्थित असणारे सर्व भक्तगण सर्वांना सादर प्रणाम आणि सर्वांचं स्वागत. आज आपण अध्याय 7वा शिकणार आहोत. अध्याय 7वा हा भक्तियोगाच्या मध्ये येणारा अध्याय आहे. मी काल तुम्हाला सांगितलं होतं भगवद्गीतेची विभागणी जर का आपण 3 विभागामध्ये केली तर पहिले 6 अध्याय हे कर्मयोगाचे अध्याय आहेत, शेवटचे 6 अध्याय हे ज्ञानयोगाचे अध्याय आहेत आणि मधले 6 अध्याय हे भक्तियोगाचे अध्याय आहेत. आणि कृष्णांनी हा भक्तियोग महत्वाचा आहे, खूप आनंद देणार आहे, त्यामुळे जपून ठेवलेला आहे मध्ये कर्मयोग आणि ज्ञानयोगाच्या मध्ये. तर सर्वात प्रथम आपण श्री श्री राधा गोविंद यांचे आशीर्वाद घेऊया आणि मग अध्याय सुरू करूया. कृष्ण कृपा मूर्ती श्रीला प्रभुपाद यांनाही साष्टांग प्रणाम करूया. त्यांचे आशीर्वाद घेऊन अध्ययन वर्गाला पुढे सुरुवात करूया. तर आता कालच्या अध्यायामध्ये आपण काय शिकलो होतो? कालचा 6वा अध्याय होता ध्यानयोग. तर ध्यानयोगामध्ये आपल्याला कृष्णांनी अष्टांग योगाच्या 8 पायऱ्या कोणत्या, त्यामध्ये प्रगती कशी करायची याचं सविस्तर ज्ञान दिलं अर्जुनाला. मग अर्जुनाचा प्रश्न होता की चंचल आणि वायूपेक्षाही गतिशील अशा मनाला कसं संयमित करायचं. कृष्णांनी काय उत्तर दिलं होतं की हो, कृष्ण म्हणाले होते की निश्चितच मन कसं आहे, चंचल आहे, पण अभ्यासाने आणि भौतिकाच्या अनासक्तीने आपण मनाला संयमित करू शकतो. आता जो अष्टांग योग करतोय असा योगी या मार्गामध्ये अयशस्वी झाला तर काय होतं त्याचं, असा अर्जुनाचा प्रश्न होता. तर कृष्णांनी सांगितलं की अशा योगीची भक्ती वाया जात नाही, पुढील जन्म त्याला असा मिळतो जिथून तो भक्ती आपली पुढे सुरू ठेवतो. आता नंतर कृष्णांनी आपल्याला सांगितलं की सर्व योगांमध्ये भक्ती योग श्रेष्ठ आहे, जे ऐकून आता अर्जुनाला आनंद झाला, कारण हा अष्टांग योग त्याला जमण्यासारखा नव्हता. तर जेव्हा कृष्णांनी हा शेवटचा श्लोक सांगितला की भक्तियोगी सर्वात श्रेष्ठ असतो, तेव्हा अर्जुनाच्या मनामध्ये प्रश्न उभे राहिले की भक्तियोग म्हणजे काय, भक्तियोगामध्ये आपल्याला नक्की काय करायचं असतं.
मग अर्जुनाला भक्ती योगाबद्दल अधिक ज्ञान जाणून घ्यायचं आहे हे लक्षात आल्यावरती इथे आता 7वा अध्याय सुरू झालेला आहे. आजच्या अध्यायामध्ये आपण काय काय बघणार आहोत ते आपण समजून घेऊया. आता ज्ञान विज्ञान योग. एकच मिनिट जरा थांबा हा, एकच मिनिट. हा, क्षमस्व. आता ज्ञान विज्ञान योग आता तुम्ही चित्रामध्ये बघू शकता. तर ज्ञान म्हणजे काय, तर भगवत ज्ञान. आणि विज्ञान म्हणजे काय, ते शिकून घेतलेलं ज्ञान जेव्हा आपण जीवनामध्ये वापरतो, म्हणजे आचरणात आणलेलं ज्ञान म्हणजे विज्ञान. आता महत्वाचं काय आहे की विज्ञान जर नसेल, म्हणजे आचरणामध्ये जर का नसेल, तर आपण या ज्ञानाचा, घेतलेल्या ज्ञानाचा काही उपयोग नाही. म्हणजे आपण ज्ञान घेतो, ते आचरणात आणतो आणि त्याद्वारे आपण कृष्णांबरोबर जोडून घेतो. तो झाला हा ज्ञान विज्ञान योग. आता हे जे मधले 6 अध्याय आहेत हे भक्ती योगाचे अध्याय आहेत आणि कृष्णांनी कर्मयोग आणि ज्ञानयोग ह्यामध्ये हा भक्ती योग जपून ठेवलाय. जसं आता आपण प्रवासाला जातो लांबच्या आणि आपल्याकडे काही मौल्यवान गोष्ट असेल, तर ती आपण कशी खराब होणार नाही, तुटणार नाही अशी काळजी घेऊन आपल्या बॅग मध्ये, कपड्यांच्या मध्ये जपून ठेवतो. तसेच हे भक्ती योगाचे अध्याय आहेत, खूप आनंद देणारे आहेत आणि अतिशय महत्वपूर्ण असे आहेत. आता आजच्या अध्यायामध्ये आपण काय शिकणार आहोत, तर 6व्या अध्यायाच्या शेवटी कृष्ण सांगतात की भक्ती योग सगळ्यात श्रेष्ठ आहे. मग भक्ती कोणाची करायची, कशी करायची, असे अर्जुनाचे प्रश्न असतात. मग कृष्ण स्वतःच्या शक्तींबद्दलचं ज्ञान आपल्याला या अध्यायामध्ये देणार आहे. आणि ज्यांची भक्ती करायची, म्हणजे कृष्णांची भक्ती करायची, त्यांच्याबद्दल आपल्याला अधिक जाणून घेतलं पाहिजे, त्याबद्दलही कृष्ण ज्ञान घेणार आहेत. मग कृष्ण त्यांच्या भक्तांबद्दल आपल्याला सांगतात, जे त्यांना शरण येत नाहीत, सॉरी, जे शरण येतात त्याबद्दल सांगतात. आणि काही अभक्त असतात जे कृष्णांना शरण येत नाहीत, त्यांच्याबद्दलही कृष्ण सांगतात की ते का शरण येत नाहीत, याची कारणं कृष्ण स्पष्ट करतात. मग देवदेवता, देवदेवता त्यांची उपासना याबद्दलही कृष्ण आपल्याला ज्ञान देतात. आणि सगळ्यात शेवटी भ्रमाकडून भक्तीकडे कसं जायचं याबद्दल कृष्ण आपल्याला ज्ञान देणार आहेत. हा, तर ज्ञान विज्ञान योग. आता अध्याय समजून घेण्याच्या पूर्वी आपण बघूया की आपल्याला काय वाटतं की कृष्ण का, कुठली गोष्ट केल्याने कृष्ण प्रसन्न होतील. बघा, आपल्याला महत्वाच्या वाटणाऱ्या खूप गोष्टी आहेत, म्हणजे यादी खूप मोठी आहे की ज्याद्वारे आपण कृष्णांना प्रसन्न करू शकतो. पण 2 गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. कृष्णांच्या भक्तांना आनंद आणि समाधान जेव्हा देतो आपण, तेव्हा कृष्णांना अत्याधिक प्रसन्नता होते. तसंच जे बद्ध आत्मे आहेत, जे कृष्णांच्या विस्मरणात आहेत, कृष्णांना पूर्णपणे विसरलेत, त्या आत्म्यांना, त्या बद्ध आत्म्यांना जेव्हा आपण कृष्ण चरणांपर्यंत घेऊन जातो, त्यानेही कृष्णांना खूप आनंद होतो. बघा, या सगळे जे संतांचं जीवन आपण जर का बघितलं ना, तर ते सर्व संत ह्याच 2 गोष्टी करत असतात. श्रीला प्रभुपादांचं उदाहरण घ्या, ते त्यांच्या गुरूंच्या आदेशांचं पालन करण्यासाठी पाश्चात्य देशामध्ये गेले. तिथे त्यांनी कृष्ण भक्तीचा प्रसार केला. त्यामुळे त्यांचे गुरु भक्ती सिद्धांत सरस्वती, जे कृष्णांचे शुद्ध भक्त होते, आणि अशा कार्याने त्यांच्या गुरूंना आनंद आणि समाधान मिळालं. दुसरी गोष्ट श्रीला प्रभुपादांनी केली, म्हणजे जे बद्ध जीव होते, जे मायेच्या प्रभावाने दुःखी होते, अंधकारमय जीवन जगत होते, त्यांना ते कृष्ण चरणापर्यंत घेऊन गेले. आता
कृष्णांना निष्काम कर्म केलेलं आवडतं, मंदिरात जाऊन आपण सेवा केलेली आवडते, आपण जप केलेला आवडतो, अशी मोठी यादी आहे. तर कृष्णांना, शुद्ध भक्तांना जेव्हा आपण प्रसन्न करतो तेव्हा अतिशय आनंद होतो, आणि बद्ध जीवांना जेव्हा आपण कृष्ण चरणांकडे वळवतो तेव्हाही कृष्णांना अतिशय प्रसन्नता होते. आता हीच गोष्ट बायबलमध्ये एका वेगळ्या तऱ्हेने सांगितलीये. आता एक मेंढपाळ होता, आणि तो मोठा मेंढ्यांचा कळप घेऊन चरायला जात होता. तर संध्याकाळ झाली होती, तो आपल्या सर्व मेंढ्यांना आता परत घेऊन येत होता. आता त्या कळपातल्या मेंढ्यांची संख्या त्याला माहिती होती. सगळ्या मेंढ्या परत आल्या की नाही हे तो मोजल्या त्याने, आणि तेव्हा त्याला एक मेंढी परत आलेली नाही हे समजलं. मग तिच्या शोधार्थ आता तो इकडे तिकडे गेला. त्याला काळजी वाटू लागली, कोणी हिंस्त्र प्राण्याने त्या एका मेंढीवर हल्ला तर केला नसेल, आता हा विचार करून दुःखी होत होता. शोध घेत असताना त्याला ती मेंढी मिळाली, आणि ती सापडल्यावरती त्याला एवढा आनंद झाला. आता त्या कळपातल्या इतर सर्व मेंढ्या त्याच्याकडे सुरक्षित आहेत, पण ह्या आनंदापेक्षा ती हरवलेली मेंढी परत आली याचा त्याला खूप जास्त आनंद झाला. आता ही हरवलेली मेंढी म्हणजे रस्ता भरकटलेला जीवात्मा, जो आता कुठे वाईट मार्गावर चालतोय, पाप कर्म करतोय, जो कृष्णांच्या पूर्ण विस्मरणात आहे, असा बद्ध आत्मा जेव्हा कृष्णांकडे परत येतो तेव्हा कृष्णांना परमानंद होतो. आणि आपल्याला असा असा बद्ध आत्मा जेव्हा कृष्णांच्या कमल चरणांपर्यंत जो कोणी माणूस घेऊन येतो, तर कृष्ण स्वतः त्याच्याकडे आकर्षित होतात. आता श्रीला प्रभुपाद आणि त्यांचे गुरु म्हणजे भक्ती सिद्धांत सरस्वती असं आपल्याला सांगतात की मला कृष्णाचं दर्शन करायचंय. अशा गोष्टीच्या मागे न लागता आपलं आचरण असं केलं पाहिजे, आपण कृष्णांची भक्ती असं अशा प्रकारे केली पाहिजे की कृष्ण चातुरतेने आपल्याला भेट द्यायला येतील. म्हणजे कृष्णांना वाटलं पाहिजे की अशा भक्ताची भेट व्हावी, असं आपलं वागणं किंवा आचरण पाहिजे. आता श्रीमद भागवतमच्या 7व्या स्कंदामध्ये प्रल्हाद महाराज सांगतात की तुम्ही भक्तीमध्ये कितीही प्रगती करा, पराकाष्ठेचे प्रयत्न करा, पण आपल्या स्वबळावरती, स्वप्रयत्नांवरती आपण कृष्णांपर्यंत पोहोचू शकत नाही. आपल्याला कृष्णांची प्राप्ती होऊ शकत नाही. कृष्णांची प्राप्ती होण्यासाठी स्वतः कृष्णांची कृपा लागते, किंवा कृष्णांचे जे शुद्ध भक्त आहेत ना त्यांची कृपा व्हावी लागते. तर ह्याचा अर्थ काय, कृष्णांच्या शुद्ध भक्तांची आपण इतकी सेवा केली पाहिजे, इतकं आपलं आचरण शुद्ध असलं पाहिजे, त्यांनी सांगितलेले आदेश आपण मानले पाहिजेत, की ते बघून कृष्णच आपल्यावरती कृपा करतील. आपण आता पहिला श्लोक घेऊया. श्री भगवान उवाच मया मनः पार्थ योगं युञ्जन्मदाश्रयः असंशयं समग्रं मा यथा ज्ञास्यसि तत् शृणु. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. श्री भगवान म्हणाले, हे पार्थ, माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होऊन योगाभ्यासाद्वारे माझ्यावर मन आसक्त करून तू मला पूर्णपणे निसंदेह कसा जाणू शकशील ते आता ऐक. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता इथे श्री भगवान उवाच म्हटलंय, म्हणजे भगवंत बोलतायत, कृष्ण बोलतायत. आता या अध्यायातला हा पहिला श्लोक आहे, आणि कृष्ण म्हणतायत तत्शृणु म्हणजे आता ऐक. आता भक्तीची सुरुवात ऐकून किंवा श्रवणाने होते. आता इथे कृष्ण बोलायला सुरुवात करतात, अर्जुनाच्या प्रश्नाची वाट बघत नाहीये, तेव्हा आपण समजू शकतो की हा महत्वाचा अध्याय आहे. आता इथे कृष्ण काय म्हणाले की मया सक्त मनाहा, म्हणजे आसक्ती माझ्यावरती ठेव. बघा 6व्या अध्यायामध्ये कृष्ण सांगतात की मनाला संयमित करण्यासाठी कुठल्या दोन गोष्टी करायच्या, अभ्यास करायचा आणि भौतिकाकडे अनासक्ती करायची. भौतिकाकडे अनासक्ती करायची, मग आसक्ती कुठे करायची, तर कृष्णांवरती करायची. तर जेव्हा आपण असं करतो तर तेव्हा आपल्या मनातला संशय दूर होतो. तर कृष्ण काय म्हणतात की भक्तीद्वारेच तू मला जाणू शकतोस, म्हणून कृष्ण सांगतात की तत् शृणु. आता नवविधा भक्तीमध्ये पहिलं बघा श्रवणम आहे, कीर्तनम आहे, मग स्मरणम आहे, पादसेवनम आहे, अर्चनम, वंदनम, दास्यम, साख्यम आणि आत्मनिवेदनम. तर ह्या श्रवणाला खूप महत्व आहे. श्रवण केल्यानेच आपल्या हृदयातील कल्मश दूर होतात. आता त्यासाठीच आपल्याला 2 कान पण दिलेले आहेत बघा. तर चैतन्य महाप्रभू काय सांगतात की श्रवणाने आपल्या हृदयामध्ये जे अनर्थ असतात ना ते हळूहळू निघून जातात, आणि आपली हृदय शुद्ध होऊन आपण भक्ती करायला पात्र होतो. परीक्षित महाराजांचं उदाहरण आहे बघा, मृत्यूपूर्वी 7 दिवस त्यांनी श्रीमद भागवताचं श्रवण करून त्यांनी कृष्ण प्राप्ती करून घेतलेली होती.
तर इथे लक्षात काय ठेवायचंय, श्रवणाला खूप महत्व आहे. आता श्रद्धा, आपण म्हटलं ना, श्रद्धा कुठून येते, तर ती ज्ञानाने येते. आणि ज्ञान कुठून येणार, तर ते श्रवणाने येणार. म्हणजे जोपर्यंत आपण ऐकणार नाही, श्रवण करणार नाही, तोपर्यंत आपल्याला ज्ञानप्राप्ती कशी होणार. आणि ज्ञान नसेल तर मग श्रद्धा कुठून येणार. तर श्रद्धा ही भक्तीची पहिली पायरी मानली जाते, ज्याच्यासाठी हे श्रवण खूप महत्वाचं आहे. एकूण 9 पायऱ्या भक्तीच्या असतात बघा. पहिली श्रद्धा असते, मग साधू संग असतो, मग भजन क्रिया म्हटली जाते, मग अनर्थ निवृत्ती होते, त्यानंतर निष्ठा, मग रुची, आसक्ती, भावभक्ती आणि प्रेमभक्ती, अशा एक एक पायऱ्या आपण चढत जातो. तर सगळ्यात पहिली पायरी कुठली आहे, तर श्रवणची आहे. आता श्रवण मग कोणाकडून करायचंय, तर ते प्रमाणित आध्यात्मिक गुरूंकडून, जे परंपरेतून आलेले आहेत त्यांच्याकडून आपलं श्रवण केलं पाहिजे. आपण 4थ्या अध्यायामध्ये शिकलो बघा, कृष्णांनी आपल्याला ज्ञान दिलं की 4 परंपरा त्यांनी स्थापन केल्या. या परंपरेतून आलेल्या, या संप्रदायातून आलेल्या प्रमाणित गुरूंकडूनच आपल्याला श्रवण केलं पाहिजे. असंच टीव्ही वरती किंवा युट्यूब वरती कोणी बोलतंय म्हणून आपण ऐकलं, असं नाही. संप्रदायातून आलेले पाहिजेत, प्रामाणिक गुरु पाहिजेत, मगच आपण ऐकायला पाहिजे. जेव्हा अशा प्रकारे आपण ज्ञान घेतो ना, तेव्हा ते ज्ञान आपल्यामध्ये परिवर्तन घडवून आणू शकतं. आता श्रीला प्रभुपाद आपल्याला महामंत्राचा जप करायला सांगतात. हरे कृष्ण महामंत्राचा जप करायचा, तोंडाने म्हणायचा, कानाने ऐकायचा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आता हरे कृष्ण ह्या महामंत्राचा आपण अर्थ समजून घेऊया. हरे कृष्ण म्हणतो आपण. आता राधा राणीचं नाव हरा आहे. आता संस्कृत मध्ये जेव्हा आपण संबोधन करतो तेव्हा हरे असं म्हणतो, म्हणजे राधे असं ते संबोधलं जातं. आता कृष्ण या शब्दाचा अर्थ काय आहे, की जो सर्वांना आकर्षित करतो. आणि कृष्ण कसं आहेत, राधेने कृष्णाला हरून घेतलेलं आहे, म्हणजे कृष्ण तिच्याकडे आहेत. तर जेव्हा आपण हरे कृष्ण 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 हरे हरे असं म्हणतो, तेव्हा आपण राधा राणीला संबोधून तिला विनंती करतो की कृष्णाच्या प्रेममयी सेवेमध्ये मला नियोजित करा, मला जोडून घ्या, अशी प्रार्थना आपण करतो. आणि हरे राम म्हणजे कसे आहेत, आनंदाचा उगम आहे. आता राम आणि कृष्ण ही दोन नावं का आलेली आहेत, ही दोन नावं का आलेली आहेत, कारण दशावतारामध्ये या दोन अवतारांनीच मानवांचा उद्धार केलेला आहे, कल्याण केलंय. राम कसं आहेत, मर्यादा पुरुषोत्तम आहे, आणि कृष्ण कसं आहे, नाम गुण रूप लीलाने अमर्यादित आहेत. इतर अवतार ज्या कामासाठी अवतरले त्यांनी ती लीला केली आणि परत धामात निघून गेले. पण राम आणि कृष्ण यांनी ज्ञान दिलं सर्वांना कसं जगायचं. तर आपण लक्षात ठेवूया इथे की कलियुगामध्ये आपल्याला श्रवणम, कीर्तनम आणि स्मरणम हे करायला अगदी सुलभ आहे, आणि अगदी घर बसल्या पण करू शकतो. आणि अतिशय शक्तिशाली ह्यातलं कुठलं आहे, तर श्रवणम आहे. आपण पुढे जाऊया. हा माताजी, दुसऱ्या श्लोकाचा अनुवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्रत्यक्ष ज्ञान आणि दिव्य ज्ञान हे दोन्ही प्रकारचे ज्ञान मी तुला पूर्णपणे सांगतोय. हे जाणल्यावर तुला आणखी काही जाणवायचे शिल्लक राहणार नाही. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. बघा इथे कृष्ण सांगतायत की मी तुला पूर्ण ज्ञान देतो. पूर्ण ज्ञान केवळ कृष्णच देऊ शकतात. भौतिक जगाचं आणि आध्यात्मिक जगाचं पूर्ण ज्ञान केवळ कृष्णच देऊ शकतात, कारण ते परिपूर्ण आहेत. आता जीवात्मा परिपूर्ण ज्ञान घेऊ पण शकत नाही. आता आपल्यामध्ये अपूर्णता असतात बघा सगळ्यांमध्ये, त्यामुळे आपण पूर्ण ज्ञान ग्रहण करू शकत नाही. कुठल्या 4 अपूर्णता असतात, तर आपली प्रथम म्हणजे इंद्रिय अपूर्ण असतात. आता मी बसलीये, मी जिथे बसलीये तिथे समोर एक भिंत आहे. त्या भिंतीच्या पलीकडे काय आहे हे मला दिसू शकत नाही. खूप लांबवर असलेल्या एका सुगंधित फुलाचा वास पण मला येऊ शकत नाही. तर ह्याला इंद्रिय अपूर्ण किंवा अविकसित आहेत असं म्हणूया. आता इंद्रिय अविकसित असल्यामुळे आपण चुका पण करतो. म्हणजे आपल्याला चुका पण करतो आणि आपण धोका पण खातो. चुका कुठल्या करू शकतो, तर आपण एखाद्या दोरीला आपण साप मानू शकतो. हा, म्हणजे अशा प्रकारच्या चुका आपल्याकडून होऊ शकतात. आणि आपण धोका खातो, म्हणजे आता वाळवंटामध्ये आपल्याला पाण्याचा भास होतो, तर हे अपूर्ण इंद्रियांमुळे होतं. आणि चौथी गोष्ट जो आपली दोष आहे, तो गंभीर दोष आहे, तो म्हणजे धोका देण्याचा. एखाद्याला पूर्ण ज्ञान असेल तरी तो देणार नाही ते दुसऱ्याला, म्हणजे फसवण्याची वृत्ती असते. आता हे जे 4 दोष आहेत ना, हे सर्व माणसांमध्ये असतात. आणि ते दोष आपल्यामध्ये असल्यामुळेच आपण परिपूर्ण ज्ञान घेऊ शकत नाही आणि पूर्ण ज्ञान देऊ पण शकत नाही. पण कृष्ण कसे आहेत, ते परिपूर्ण आहेत, त्यामुळे ते ज्ञान आपल्याला देऊ शकतात. आता पुढचा, हा, मी श्लोक वाचते प्रथम आणि मग मी समजावून सांगते. 3रा श्लोक आहे. मनुष्याणां सहस्रेषु
कश्चिद्यदति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्वतः। हरे हरे कृष्ण कृष्ण. माता. सहस्रावधी मनुष्यापैकी एखादा सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो आणि सिद्धी प्राप्त करणाऱ्या त्या मनुष्यापैकी एखादाच मला तत्वतः जाणतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. बघा साधारणपणे बहुतेक माणसं आहार, निद्रा, भय, मैथून यामध्येच अडकलेली असतात. अगदी पशुवत जीवन जगत असतात. बहुतांश माणसं ही अशी असतात. यातला एखादाच माणूस म्हणतो की मी कोण आहे, माझ्या जीवनाचा उद्देश काय, अशी जिज्ञासा त्याच्यामध्ये उत्पन्न होते. आता अशी जिज्ञासा उत्पन्न झालेला मनुष्य त्या मार्गावरती चालतो आणि जाणून घ्यायला की मी कोण आहे. मग त्याला समजतं की म्हणजे ह्या चालणाऱ्या अनेकांपैकी एखाद्याला सिद्धांतिक दृष्ट्या समजतं की मी शरीर नसून मी आत्मा आहे. आणि अशांपैकी ज्याला पटलं आहे, समजलं आहे की मी शरीर नसून मी आत्मा आहे, तोच तत्वतः कृष्णांना जाणू शकतो. आपल्याला या श्लोकामध्ये हेच सांगितलेलं आहे. आता बघा इथे चित्रामध्ये ना उदाहरण घेतलेलं आहे मॅरेथॉनच्या रेसचं. आता मॅरेथॉनच्या रेसमध्ये अनेक हजारो लोक भाग घेतात. मग ज्या दिवशी ही रेस आहे मॅरेथॉनची, त्या दिवशी धावण्यासाठी म्हटलं काही लोकच येतात. आता तेही जेव्हा धावायला सुरुवात करतात, त्यातले काही जण काही अंतर पार केल्यानंतर कोणी पाय दुखले म्हणून, काही हळू चालतायत म्हणून, म्हणजे इतर काही कारणाने बाहेर पडतात. म्हणजे रेस पूर्ण करू शकत नाही. त्यातला एखादाच एक विजयी घोषित होतो. म्हणजे इथे काय सांगितलंय की भक्ती मार्गामध्ये अनेक लोक येतात. त्यातले थोडेच गंभीरतेने या मार्गावरती चालतात आणि काहींना सिद्धी प्राप्त होते की मी शरीर नसून मी आत्मा आहे. आता सिद्धी प्राप्त झालेल्यांपैकी एखादाच कृष्णांना जाणू शकतो. म्हणजे आता इथे लक्षात घेऊया हे समजून आपण की कृष्णांना जाणून घेणं सोपं नाहीये. आपल्याला या मार्गावरती दृढतेने चालत राहावं लागतं. आपल्याला निष्ठा ठेवावी लागते, निश्चय ठेवावा लागतो, उत्साह ठेवावा लागतो आणि धीर ठेवावा लागतो. आता आपल्या क्लासच उदाहरण घ्या. आपण पहिल्या दिवशी बघा कितीतरी भक्त असतात, पण जसा जसा आपला वर्ग पुढे जातो, 5वा अध्याय, 7वा अध्याय, कितीतरी जण सोडून जातात. काहीच लोक अटेंड करतात. जे अटेंड करतात, जे वर्गाला शेवटपर्यंत थांबतात, त्यांनाच हे ज्ञान मिळतं. म्हणजे आपण सर्वजण भाग्यशाली आहोत बघा, जे उपस्थित राहून आज भगवद्गीतेचं ज्ञान घेतोय. या श्लोकाद्वारे आपल्याला तेच सांगितलेलं आहे. आता चौथा. भूमिरापो नलो वायू खं मनो बुद्धिरेव च अहंकार इति यं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार या 8 माझ्या भिन्न प्राकृतिक शक्ती आहेत. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. बघा आधीच्या अध्यायात कृष्णांनी आपल्याला त्यांच्यातले आणि आपल्यातले फरक सांगितले. कृष्णांचं शरीर कसं आहे, दिव्य आहे, आध्यात्मिक शरीर आहे. आणि आपलं कसं आहे, भौतिक शरीर आहे, नाश पावणारे आहे. आता काहींना कृष्णाच्या दिव्य आध्यात्मिक स्वरूपाची कल्पनाच करता येत नाही, ते स्वीकारत नाहीत. हे असं का असू शकतं, त्यांना समजवावं म्हणून कृष्ण इथे वेगवेगळ्या तऱ्हेने सांगतात की ज्यामुळे आपण असे लोक कृष्णांचा सतत विचार करू शकतात आणि सर्वत्र कृष्ण कसे कसे आहेत, म्हणजे ते आपल्याला त्यांचं अस्तित्व दाखवून देतात. आता जसं एखादी आई आहे बघा, ती बाळाचा सतत विचार करत असते. तिला बाळाची वेगळी आठवण करण्याचे प्रयत्न करावे लागत नाही. मनात सतत तिच्या विचार कोणाचे असतात, तिच्या बाळाचेच असतात. आता गृहिणी असेल, ती घरकाम करत असेल किंवा नोकरी करत असेल, कामावर गेलेली असेल, तरी ती आपल्या बाळाचा विचार करते. तर कृष्ण इथे आपल्याला असं ज्ञान देतात ज्याद्वारे आपण सतत आता त्यांचा विचार करू शकतो. इथे कृष्ण त्यांच्या बाह्य शक्तींबद्दल सांगतात. कुठल्या बाह्य शक्ती आहेत, तर अपराशक्ती असं म्हटलेलं आहे. पंचमहाभूत पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश आणि मन, बुद्धी आणि अहंकार या 8 अपराशक्तीमध्ये येतात. आता ह्या सर्व कृष्णांच्या शक्ती आहेत. आता कृष्ण आपल्याला इथे विविध रूपाने ते कशा आपल्या आजूबाजूला आहेत ह्याचं आपल्याला स्मरण व्हावं म्हणून त्यांच्या शक्तीची ओळख करून देत आहेत. आपण आता पुढे बघू अजून आपल्याला काय ज्ञान मिळतंय. हा माताजी 10व्याचा अनुवाद.
सॉरी, 5व्याचा अनुवाद. हरे कृष्ण. हे महाभाऊ अर्जुना, या व्यतिरिक्त माझी आणखी एक श्रेष्ठ अशी परा प्रकृती आहे, जिच्यामध्ये जीवाचा समावेश होतो. हे जीव कनिष्ठ भौतिक प्रकृतीच्या साधनांचा उपभोग घेतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा इथे कृष्ण सांगतायत की याशिवाय एक पराशक्ती आहे. या शक्तीमध्ये सर्व जीवात्मा येतात आणि जीवात्मा कसे आहेत, तर प्रकृतीच्या साधनांचा उपभोग घेतात. पराशक्तीमधील जीव जेव्हा अपराशक्तीमध्ये म्हणजे प्रकृतीच्या संपर्कात येतात तेव्हा ते बद्ध होतात, असं आपल्याला या श्लोकाद्वारे सांगितलेलं आहे. आता खरं म्हटलं तर कृष्ण कसे आहेत, अनंत आहेत आणि त्यांच्या शक्ती पण अनंत आहेत. पण या शक्तींची विभागणी आपल्याला खरं तर करणं शक्य पण नाही. पण शास्त्रामध्ये या शक्तींचे 3 विभाग केलेले आहेत. पहिली म्हणजे बहिरंग शक्ती, मग तटास्थ शक्ती आणि अंतरंग शक्ती. आता अंतरंग शक्ती म्हणजे काय, कृष्णांचं आध्यात्मिक किंवा अलौकिक जग जे गोलोक आहे, वैकुंठ लोक आहे, जिथे कृष्णांचे शुद्ध भक्त राहतात, मुक्त आत्मे राहतात. मग बहिरंग शक्ती म्हणजे आपली ब्रह्मांड म्हणूया. आणि तटस्थ शक्ती म्हणजे काय, तर सर्व सजीव, मानव, पशु पक्षी इत्यादी. आता तटस्थ का म्हटलेलं आहे, कारण आपल्याकडे चॉईस असतो, आपल्याला निवड करण्याचं स्वातंत्र्य असतं की आपण कृष्णांच्या अंतरंग शक्तीचा भाग बनायचा आहे की बहिरंग शक्तीचं. अजून एक पद्धत आहे कृष्णांच्या शक्तींची विभागणी करण्याची, ती म्हणजे परा आणि अपरा. परामध्ये जीवात्मा येतात, सर्व सजीव येतात आणि अपरामध्ये निर्जीव म्हणजे सृष्टीतली इतर गोष्टी येतात. पराशक्तीमध्ये असणारे सजीव अपराशक्तीचा म्हणजे प्रकृतीचा आपल्यासाठी वापर करतात, उपभोग घेतात म्हटलेलं आहे आणि स्वामित्व दाखवतात. जसं आता माणसाचं उदाहरण घ्या. माणूस घर बांधतो तर घरामधल्या वस्तू किंवा घर बांधत असताना प्रकृतीतील अनेक गोष्टींचा वापर करतो. लाकूड वापरतो, पाणी वापरतो. तसंच पक्षी आहेत, कीटक आहेत, तेही आपलं घरटं बनवताना सृष्टीमधल्या अनेक गोष्टींचा वापर करतात. मातीचा वापर करतील, काहीतरी लाकडाचा वापर करतील. तर अशा तऱ्हेने जे पराप्रकृतीमधले जे जीव असतात ते अपरा प्रकृतीवरती स्वामित्व गाजवत असतात. 11. हा माताजी, 6वा आणि 7व्याचा अनुवाद. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. 7.6 सर्व सृष्टी प्राणीमात्राचा उगम या 2 शक्तीमध्ये होतो. या जगतांमध्ये जे काही भौतिक आणि आध्यात्मिक आहे, याचा उत्पत्ती करता आणि प्रलय करताही मीच आहे, हे निश्चितपणे जाण. 7.7 हे धनंजया, माझ्याहून श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही तत्व नाही. दोरात ओवलेल्या मण्याप्रमाणे सर्व काही माझ्यामध्ये आश्रित आहेत. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता इथे काय कृष्ण काय सांगतायत की सर्व गोष्टींचा उगम या 2 शक्तीमुळे होतो. बघा, या अस्तित्वातली किंवा जगातली प्रत्येक गोष्ट जड आणि चेतन या 2 गोष्टींच्या एकत्र येण्यानेच होते. म्हणजे पराशक्ती ही अपराशक्तीचा वापर करूनच विश्वाची निर्मिती होताना दिसते. या दोन्ही शक्ती भगवंतांच्याच असल्याने त्यांनाच उत्पत्ती करता आणि प्रलय करता असं म्हटलेलं आहे. आता हे समजून घेण्यासाठी एका माळेची कल्पना करा, जी दोऱ्यामध्ये मणी किंवा मोती ओवून बनलेली आहे. आता आपल्याला ती माळ दिसते पण त्यामध्ये तो असलेला दोरा दिसत नाहीये. आता दोरा आपण काढून घेतला तर ती माळ तशीच राहील का, नाही, ते सगळे मणी कसे विखरून जातील. तर समजा की कृष्ण हे त्या दोऱ्यासारखे आहेत, ते दिसत नाहीत पण ही सृष्टी त्यांच्यामुळेच चालू आहे. बघा तुम्ही आता लक्षात घ्या, सूर्य आहे, चंद्र आहे, तो उगवतो, मावळतो, दिवस रात्र, ऊन वारा पाऊस, ऋतुचक्र सगळं, किंवा ग्रह ताऱ्यांचं भ्रमण एका विशिष्ट कक्षेमध्ये विशिष्ट गतीने, सर्व सजीव म्हणा, पशु पक्षी म्हणा, वृक्ष वेली यांचं एक जीवनचक्र चालू आहे आणि कृष्ण हे सगळं नियंत्रित करतायत. म्हणजे हे सगळे सृष्टीचे वेगळे वेगळे भाग आहेत आणि त्यांना एकत्र कोणी गुंफून ठेवलेलं आहे, कृष्णांनी गुंफून ठेवलेलं आहे. अगदी त्या माळेतल्या मण्यांसारखं केलेलं आहे. बघा तर कृष्ण कसे आहेत, म्हणजे आणि हे कृष्णांनी तसं गुंफलेलं आहे त्यामुळे सुरळीत ते तसं काम करतायत. आता माळेमधून जसा दोरा काढून घेतला तर मणी इतस्ततः विखरून जातील, तशीच ही रचना आहे जी कृष्णांनी धरून ठेवलेली आहे. दोरा दिसत नाहीये माळेतला म्हणून आपण असं म्हणतो का की तो दोरा नाहीच आहे. तर इथे कृष्ण स्वतः म्हणतात की मी उत्पत्ती करताय आणि मीच प्रलय करताय. तर इथे लक्षात ठेवायचंय, कृष्ण कसे आहेत, सृष्टीचा आधार आहेत. पण आता आपण मोहग्रस्त आहोत त्यामुळे आपल्याला हे दिसू शकत नाही. आता इथे चित्रामध्ये दाखवले बघा, ही जी ब्रह्मांड आहेत, विविध ब्रह्मांड आहेत आणि ही सगळी कृष्णांच्या पासूनच उत्पन्न झालेली आहेत, विष्णूंपासून उत्पन्न झालेली आहेत आणि ह्याचा सगळ्याचं नियंत्रण पण कृष्णच करतायत. आता आपण 8वा श्लोक बघूया.
रसोऽहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्ययोः प्रणवः सर्ववेदेषु शब्दः खे पौरुषं नुषु। हरे कृष्ण माताजी। हरे कृष्ण माताजी. हे कौंतेया, पाण्यामधील रस मी आहे, चंद्र आणि सूर्याचा प्रकाश मी आहे, वैदिक मंत्रामधील ओंकार मी आहे, आकाशातील शब्द मी आणि मनुष्यातील सामर्थ्य सुद्धा मीच आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता आपण म्हटलं तसं ज्ञानचक्षु नसल्याने, आपण मोहग्रस्त असल्याने आपल्याला हे दिसत नाही. आता कृष्ण काय म्हणतात की मी तुम्हाला अशा गोष्टी सांगतो ज्याद्वारे तुम्ही माझं अस्तित्व समजू शकाल. आपण म्हणतो ना की बघितल्याशिवाय आम्ही मानणार नाही, तसंच आहे. आता कृष्ण म्हणतात बघा आता मी कसं तुम्ही मला बघू शकता हे मी तुम्हाला दाखवतो. आता कृष्ण इथे समजवतायत की कुठल्याही गोष्टीमधली जी विशेषता आहे ना ती म्हणजे कृष्ण आहे. आता या प्रकारे आपण कृष्णांची अनुभूती करू शकतो. इथे कृष्ण आपल्याला सांगतात की पाण्यातील रस किंवा चव मी आहे. आता रस असतो ना, चव असते बघा पाण्याला. आपण उदाहरण घेऊया, जेव्हा आपण खूप उन्हामधून येतो बघा, तर आपल्याला त्यावेळेला कोणी दूध प्यायला दिलं तर आपण म्हणतो नको नको मला दूध नको, मला पाणी हवंय. आणि अगदी 2 घूट जेव्हा आपण पाणी पितो तेव्हा आपल्याला बरं वाटतं. ते बरं वाटतं ती शक्ती म्हणजे कृष्ण आहेत. हा, हे लक्षात घेऊया आपण. आता पाण्याची तहान बघा पाण्यानेच भागते. आणि आपण काही दिवस अन्नाशिवाय राहू शकतो, पण आपण पाणी न पिता नाही राहू शकणार. हा, ते महत्वाचं आहे. तसंच कृष्णांनी काय सांगितलंय, चंद्र आणि सूर्याचा प्रकाश मी आहे. चंद्र आणि सूर्य यांची विशेषता काय आहे, तर त्यांचा प्रकाश आहे. सूर्याच्या प्रकाशाचं महत्व मला काही वेगळं सांगायलाच नको. तसं चंद्राचा शीतल प्रकाशही अतिशय गुणकारी आहे. नंतर या श्लोकात आपल्याला सांगितलेलं आहे की वैदिक मंत्रातील ओंकार मी आहे, आकाशातील शब्द मी आहे आणि मनुष्यातील सामर्थ्य मी आहे. अनेक मंत्र आहेत बघा, आपण म्हणतो ओम गम गणपते नमः, ओम नमः शिवाय. त्यांची सुरुवात बघा ओंकाराने होते. तर कृष्ण म्हणतात हा ओंकार मी आहे. बघा आज आपल्याला हे ज्ञान मिळालं की आपण हे कृष्णांकडून घेतलं या श्लोकामध्ये, की पाणी पिताना आता आपल्याला आपली तहान भागली की आपल्याला कृष्णांचं स्मरण व्हायला हवं इथे, हा श्लोक जाणून घेतल्यानंतर. कारण पाण्यातील चव कृष्ण आहेत. चंद्र सूर्याकडे आपण बघतो, त्यांचा प्रकाश म्हणजे कृष्ण आहेत. आपण जेव्हा चंद्र सूर्याकडे बघू आता तेव्हा कृष्णांचं स्मरण आपण करूया. कारण कृष्ण हे प्रकाश आहेत चंद्र आणि सूर्याचा. आता एखादा सामर्थ्यशाली मनुष्य आहे, त्याच्याकडे बघूनही आपल्याला कृष्णांचं स्मरण व्हायला हवं. कारण त्याच्यातलं सामर्थ्य हे कृष्ण आहे. तर अशा प्रकारे प्रत्येक भौतिक वस्तूमध्ये आपण कृष्णांची अनुभूती घेऊ शकतो. आता इथे बघा या चार्ट मध्ये ना आपल्याला विविध गोष्टी दाखवलेल्या आहेत, म्हणजे सांगितलेल्या आहेत ज्याच्या ज्याच्यामध्ये कृष्ण आहेत. तर कृष्ण म्हणतात की पाण्यातील चव मी आहे, चंद्र सूर्याचा प्रकाश मी आहे, वैदिक मंत्रातील ओम, आकाशातला शब्द, मनुष्यातलं सामर्थ्य, पृथ्वीमधला सुगंध, आगीतील उष्णता, सर्व जीवांमध्ये जीवनशक्ती, तपस्व्यांचे तप, अस्तित्वातील सर्व वस्तूंचे बीज, बुद्धिमानाची बुद्धिमत्ता, शक्तिमानामधील शक्ती, बलवानांचे बल आणि धार्मिक तत्वांच्या विरुद्ध नाही ते लैंगिक जीवन, हे सर्व कृष्णांचं अस्तित्व आहे. कृष्णांनी आपल्या शक्ती इथे सांगितलेल्या आहेत. आपण आता पुढच्या श्लोकाकडे जाऊ. माताजी 12वा आणि 13व्याचा अनुवाद. हरे कृष्ण माताजी. हरे 7.12. कृष्ण. सात्विक, राजसिक आणि तामसिक हे सर्व भाव माझ्या शक्तीनेच अभिव्यक्ती होतात. एका दृष्टीने मी सर्व काही आहे, परंतु मी स्वतंत्र आहे. मी प्राकृतिक गुणाच्या अधीन नाही, उलट तेच माझ्या अधीन आहे. 7.13. त्रिगुणांनी सात्विक, राजसिक आणि तामसिक मोहित झाल्यामुळे हे संपूर्ण जगत त्रिगुणातीत आणि अविनाशी आहे. माझे स्वरूप जाणीत नाहीत. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. बघा इथे कृष्ण सांगतायत की प्रकृतीचे जे 3 गुण आहेत ना, ते माझ्या शक्तीनेच अभिव्यक्त होतात. पण या प्रकृतीच्या 3 गुणांच्या मी अधीन नाही. म्हणजे उदाहरणार्थ एक लेखक आहे ज्याने ते पुस्तक लिहिलंय, पण तो लेखक त्या पुस्तकामध्ये नाहीये. किंवा कोळी कोळी आता कसं जाळं विणतो बघा, पण त्या जाळ्यात तो अडकलेला नसतो. म्हणजे भगवंत सृष्टीचं उत्पत्ती करता आहेत, पण ते स्वतंत्र आहेत. या प्रकृतीच्या 3 गुणांचे ते नियंत्रक आहेत, ते या गुणांनी बद्ध नाहीयेत, हे आपल्याला सांगितलेलं आहे. हरे कृष्ण. दैवी एषा गुणमयी मम माया दुरत्यया, मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण.
तीन प्राकृतिक गुणांनी युक्त असलेली माझी दैवी मायाशक्ती ही अतिशय दुस्तर आहे. परंतु जे मला शरण आले आहेत ते मायेला सहजपणे तरुण पलीकडे जातात. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता इथे कृष्ण काय म्हणतात की तीन गुणांनी युक्त अशी माया शक्तीला पार करणं अत्यंत कठीण आहे किंवा दुस्तर असा शब्द आहे बघा. परंतु जे मला शरण येतात ते पार करू शकतात. आता कृष्ण इथे म्हणतात मामेव ये प्रपद्यन्ते, केवळ मी आणि मीच तुम्हाला यातून पार करू शकतो. आता मायाशक्ती खूप प्रबल आहे आणि आपल्या बुद्धीने आपण स्वबळावरतीही तरून जाऊ शकत नाही. कारण आपण सर्वच जण या मायेमध्ये अडकलेले आहोत. म्हणजे जसा एक आंधळा दुसऱ्या आंधळाची मदत नाही करू शकत किंवा सर्वांच्याच हातात आता बेड्या असतील तर कोणी कोणाची बेडी उघडू पण शकणार नाही. तसंच आहे. त्यामुळे मायेचे अधिपती कोण आहेत? कृष्ण आहेत. त्यांना आपल्याला शरण गेलं पाहिजे. मग कृष्ण मायाशक्तीला रोखू शकतात कारण ते मायाशक्तीचे नियंत्रक आहेत. आता जसं आपण एखाद्याच्या घरी गेलो, त्यांचा कुत्रा आपल्या अंगावरती धावून येतो, पण तो मालक असेल तर तो मालक त्या कुत्र्याला थांबवू शकतो. म्हणून कृष्ण इथे काय म्हणतायत, मामेव ये प्रपद्यन्ते मायामेताम तरंती ते. माया शक्तीमधून तरून जाऊ शकता. असं नाही की मम माया दुरत्यया म्हणजे काय, ही अत्यंत दुस्तर आहे, कृष्णांना शरण गेल्याशिवाय होणार नाही. तर आपण सर्वजण कसं आहे या भवरूपी संसाररूपी भवसागरामध्ये अडकलेलो आहोत. आता विचार करा, आपल्या स्वबळावरती आपल्याला एखादा महासागर ओलांडायचा आहे, म्हणजे कितीही पट्टीचा पोहणारा असेल तरी तो स्वतःच्या ताकदीवरती महासागर नाही पार करू शकत. तसंच कृष्णांची ही मायाशक्ती आपण स्वबळावरती नाही पार करू शकत. आता या चित्रात जर का तुम्ही पाहिलं ना, तर एक तो मुलगा दाखवलाय बघा. समुद्र कसा खवळलेला आहे आणि त्यात हा मुलगा अडकलेला आहे, पण तो मुलगा हात उंचावून कृष्णांकडे मदत मागतोय. हा, तर जसं आपण टीव्ही वरती वगैरे बघतो बघा की पूर आलेल्या ठिकाणी हेलिकॉप्टरने बचाव कार्य होतं. तसंच आता कृष्ण त्याला मदतीचा हात देत आहेत आणि या संसाररूपी भवसागरातून त्याची सुटका करतायत. आता जंगलामध्ये बघा, एखाद्या जंगलामध्ये आग लागते, वणवा पेटतो आणि तो विझवणं किती कठीण असतं. आता कोणी जंगलामध्ये ही आग काय लावायला जात नाही, पण जेव्हा तो वणवा भडकतो तेव्हा बघता बघता पसरतो. म्हणजे अगदी अग्निशामक दल जरी प्रयत्न केले पराकाष्ठेचे तरी तो विझू शकत नाही. पण कृष्णांनी पाऊस पडला तर मात्र तो विझतो. तसंच आहे या संसाररूपी वणव्यातून, जिथे आपल्याला अनेक संकट येतच असतात बघा, त्यातून आपल्याला जर का मुक्ती हवी असेल, त्याच्यातून आपण आपल्या स्वबळावरती निघू शकत नाही. त्यासाठी आपल्याला गुरूंचा आश्रय घ्यावा लागतो. ते आपल्याला कृपा करतात आणि मार्ग दाखवतात यातून बाहेर पडण्याचा. 15वा. न मां दुष्कृतिनो मूढा प्रपद्यन्ते नराधमः मायया अपहृत ज्ञाना आसुरं भावम आश्रितः. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. जे अत्यंत मूर्ख आणि दृष्ट आहेत, नराधम आहेत, ज्यांचे ज्ञान माझ्यामुळे नष्ट झाले आहे आणि जे असुरांची नास्तिक प्रवृत्ती धारण करतात ते मला शरण येत नाहीत. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. बघा, भगवद्गीतेमध्ये आपल्याला सांगितलं ना, कृष्ण आपल्याला सांगतात आपल्याला कुठे पोचायचंय, भगवत धामात पोचायचंय. मग कसं पोचायचं तिथे याचा मार्ग पण सांगतात. कृष्ण इथे सांगतात की आपलं हे जे भौतिक जग आहे जिथे आपण राहतो त्याचं वर्णन कसं करतात कृष्ण, दुःखालयम अशाश्वतम. हे भौतिक जग सोडून तुम्ही माझ्या शाश्वत अशा नित्य कृष्ण धामामध्ये या. पण काही लोक कृष्णांकडे जात नाहीत, म्हणजे फिरकत नाहीत. तर कुठल्या चार प्रकारचे लोक आहेत जे कृष्णांकडे जात नाहीत ते आपल्याला सांगितले. पहिलं म्हणजे काय, मूर्ख किंवा दुष्ट. मग नराधम, ज्यांचं ज्ञान मायेमुळे हिरावून घेतलेलं आहे ते. आणि असुर. आपण आता पुढे बघू यांच्याबद्दल, आपल्याला कृष्ण पुढे माहिती देतील. हा, आता इथे चित्रामध्ये ना तुलना दाखवली आहे. आता मूर्ख माणूस कसा विचार करतो की मी आता जप किंवा कृष्ण भावना भावित कर्म मला करायचंय. मला वेळ कुठे आहे, मला तर नोकरी करावी लागते, मला पैसे कमवावे लागतात. आता मी नोकरी केली नाही, पैसे कमवले नाहीत तर मी काय खाणार, माझं पोट कसं भरणार. त्यामुळे मला ना अशी चिंता करत असतो आणि त्यामुळे त्याची आध्यात्मिक प्रगतीकडे तो पूर्ण दुर्लक्ष करतो. आता आपलं भगवद्गीता आहे, श्रीमद भागवतम आहे, अशी पुस्तकं किंवा आता जसा हा आपला उपक्रम आहे ज्याच्यामध्ये आपण भगवद्गीता शिकून घेतो, असं तो काहीही करत नाही, वाचत नाही, ऐकत नाही. त्याची सबब काय असते, माझ्याकडे वेळ नाही. आता हे गाढव बघा चित्रामधलं, एवढं त्याने ओझं लादून तो दिवसभर काबाड कष्ट करतोय, ओझी वाहतोय आणि विचार काय आहे त्याचा, की रात्री हा जो मालक आहे माझा तो मला खायला देईल. आता हे जे गाढव आहे
जिथे आहे तिथेच माळरान आहे, त्या माळरानावरती हिरवगार गवत आहे, पण तिथे तो पूर्ण दुर्लक्ष करतोय. तशा प्रकारे या मूर्ख माणसाची तुलना या गाढवाबरोबर केलेली आहे, जो कष्ट करत ओझी वाहत आयुष्य त्याचं चाललेलं असतं, पण तो आध्यात्मिक प्रगतीकडे दुर्लक्ष केलेलं आहे त्याने. आता दुष्ट किंवा नराधम म्हणजे कोण आहेत, तर ते शास्त्राद्वारे निषिद्ध कर्म करणारे, म्हणजे विकर्म आपण म्हटलं होतं. शास्त्राने अयोग्य ठरवलेली कर्म, दारू पिणे, जुगार खेळणे, स्त्री गमन करणे, मांसाहार करणे. आता हे केल्यावरती तर कृष्णांकडे जायचा रस्ताच बंद होतो. मग तिसरा प्रकार कुठला म्हटला, तर ज्यांचं ज्ञान मायेने हिरावून घेतलेलं आहे. अशी लोक कुठली, तर जे संशोधन करतायत, शास्त्रज्ञ आहेत, तर डॉक्टर आहेत, ज्यांचा आपल्या ज्ञानावरती खूप विश्वास असतो, आपल्या कामावरती खूप विश्वास असतो. त्यांना काय वाटतं, त्यांच्या ज्ञानाने ते सर्व काही ठीक करू शकतात. आता चौथे म्हणजे आसुरी प्रवृत्तीचे लोक. आता चित्रामध्ये ना इथे रावण दाखवलाय बघा, तो अतिशय मोठा शिवभक्त होता, विद्वान होता, तपश्चर्या करताना दाखवलाय. पण ही तपश्चर्या तो का करत होता, ईश्वर प्राप्तीसाठी करत होता का? नाही, त्याला जगाचं अधिपती व्हायचं होतं, संपत्ती हवी होती, म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी तो तपस्या करत होता. ही आसुरी प्रवृत्ती झाली, आणि असेही लोक कृष्णांकडे जाऊ शकत नाहीत. मग कुठले लोक असे असतात जे आता कृष्णांकडे जातात, भक्त, त्याबद्दल आपण या पुढच्या श्लोकामध्ये जाणून घेऊया. चतुर्विधा भजते माम जनः सुकृतिनोऽर्जुन, आर्तो जिज्ञासु अर्थार्थी, ज्ञानी च भरतर्षभ. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. हे भरत श्रेष्ठ अर्जुना, 4 प्रकारचे पुण्यात्मा माझी भक्ती करू लागतात: अर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. बघा, ह्याच्यामध्ये आपल्याला 4 प्रकारचे भक्त सांगितले. आर्त, आर्त म्हणजे काय, जे आता संकटात पडलेले आहेत, दुःखी आहेत, पीडित आहेत, कष्टी आहेत, ते कृष्णांकडे जातात, प्रार्थना करतात, तुम्हीच माझं संकट दूर करा कृष्णा. नंतर अर्थार्थी म्हटलेले आहेत. आता अर्थार्थी कसे आहे, ज्यांना संपत्तीचा लोभ आहे, धनप्राप्तीची इच्छा आहे, ते पण कृष्णांची आठवण करतात. मग तिसरा प्रकार आहे जिज्ञासू. जिज्ञासू म्हणजे ज्यांना कृष्णांना जाणून घेण्याची इच्छा आहे, जसं की आता आपण हा उपक्रम, पाठ्यक्रम करतोय, कृष्णांबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय, म्हणून रोज तास सव्वा तास आपण वर्गाला येतो. आणि चौथा प्रकार म्हटलेला आहे ज्ञानी. आता ज्ञानी कोण आहे, तर ज्यांना पूर्ण ज्ञान आहे कृष्णांबद्दल, त्यांनी कृष्णांचं स्वरूप जाणलेलं असतं. आता ह्याच्यामध्ये आपण गोष्टींद्वारे समजून घेऊया या स्लाइडमध्ये. आता या स्लाइडमध्ये बघा, पहिलं गजेंद्र मोक्षाची कथा आहे. गजेंद्र कसा होता, आर्त भक्त म्हटलेला आहे. आर्त का होता, त्याचा पाय त्या मगरीने पकडला होता, आणि काही केल्या, तो किती बलशाली आहे गजेंद्र खरं तर, पण तो सोडू शकला नाही, आणि त्याचं शरीर पण क्षीण होत गेलं, आणि शेवटी त्याला अंतिम क्षणी आठवण आली नारायणाची, त्याने नारायण स्तुती म्हटली, आणि मग नारायण गरुडावरती आले आणि त्याचा मोक्ष केलेला आहे. त्यानंतर दुसऱ्या चित्रामध्ये द्रौपदीच्या वस्त्रहरणाचा प्रसंग आहे बघा. द्रौपदीने कृष्णाचा धावा केला, तीही आर्त या प्रकारामध्ये येते. तिसरे आहेत आता शुकदेव गोस्वामी. शुकदेव गोस्वामी हे व्यासदेवांचे पुत्र आहेत. ते आपल्या मातेच्या गर्भामध्ये 16 वर्ष होते, आणि आता मातेला त्रास होऊ लागला, आणि ते बाहेर यायलाच तयार नाहीत, कारण त्यांनी ज्ञान घेतलेलं असतं भागवतमचं, की आपण बाहेर पडलो तर आपण मायेच्या प्रभावाखाली येणार, त्यामुळे ते आईचा गर्भ सोडून बाहेर यायला तयार नसतात. मग व्यासदेव त्यांचे पिता कृष्णाला विनंती करतात, आणि कृष्ण जेव्हा आश्वासन देतात शुकदेव गोस्वामींना, तेव्हा ते बाहेर येतात. त्याच्यानंतर इथे बघा नाही, परीक्षित महाराज दाखवलेले आहेत. परीक्षित महाराज कसे ज्ञानी पण म्हणू शकतो किंवा जिज्ञासू पण म्हणू शकतो. त्यांच्या आयुष्यातले शेवटचे 7 झाली. त्यानंतर शुकदेव गोस्वामी ज्ञानी झाले. परीक्षित महाराज पण ज्ञानी किंवा जिज्ञासू दोन्ही म्हणू शकतो आपण. ध्रुव महाराज कसे आहेत, अर्थार्थी आहे, लाभ पाहिजे होता त्यांना, राज्य पाहिजे होतं. सुग्रीवही अर्थार्थी आहे, आणि हे जिज्ञासू आहेत सर्व भक्त, जे भागवतमचं ज्ञान घ्यायला आलेले आहेत. आपण पुढची स्लाइड बघू आता. हा पण खूप महत्वाचा श्लोक आहे, 19वा. बहुनाम जन्मनामन्ते ज्ञानवान मां प्रपद्यते, वासुदेवः सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. अनेकानेक जन्म आणि मृत्यूनंतर ज्याला वास्तविक ज्ञान होते, तो मी
अस्तित्वातील सर्व गोष्टींच्या कारणाचे परम कारण असल्याचे जाणून मला शरण येतो. असा महात्मा अत्यंत दुर्लभ असतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. इथे महात्मा असा शब्द आहे. आता ज्याला कृष्ण हेच मूळ कारण आहेत, कृष्ण कसे आहेत, सर्वोच्च आहेत, सर्वश्रेष्ठ आहेत, भौतिक जगातील प्रत्येक गोष्ट ही कृष्णांशी संबंधित आहे ह्याचं ज्ञान होतं, आणि असा व्यक्ती जेव्हा कृष्णांना शरण जातो तो महात्मा आहे, तो दुर्लभ आहे असं म्हटलेलं आहे. आणि अनेक जन्म मृत्यूचं पार पाडल्यानंतर त्याला हे ज्ञान मिळतं की कृष्णच सर्व कारणांचा परम कारण आहे, तेव्हा तो शरण जातो. आता आपणही बघा, सर्व अनादी काळापासून कृष्णांच्या विस्मरणात होतो. या जन्मात आपला संपर्क भगवद्गीतेशी आलेला आहे आणि ही कृष्णांची आपल्यावरती कृपा झाली आहे. तर आता आपण ह्याचा विसर पडू द्यायचा नाहीये. ते म्हटलंय ना, बहुनाम जन्म ना म्हणते. अनेक जन्म गेल्यानंतर त्या माणसाला समजतं की कृष्ण हे परम कारण आहे. तर आता आपण भाग्यशाली आहोत की आपला संपर्क आलेला आहे. आता आपण इथून दूर जायचं नाही, हे लक्षात ठेवूया. आता पुढचा श्लोक बघू आपण. माताजी 20 आणि 21 अनुवाद. हरे कृष्ण माताजी. 7.20. ज्याचे ज्ञान भौतिक कामनांनी हिरावलेले आहे ते अन्य देवदेवतांना शरण जातात आणि आपल्या स्वभावानुसार आराधनेच्या विशिष्ट विधी विधानांचे पालन करतात. 7.21. मी परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे. जेव्हा मनुष्य विशिष्ट देवतांची उपासना करण्याची इच्छा करतो तेव्हा त्या विशिष्ट देवतेवर मी त्याची श्रद्धा दृढपणे स्थिर करतो, जेणेकरून तो त्या देवतांची उपासना करण्यात स्वतःला समर्पित करू शकतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता बघा, काही लोकांच्या मनामध्ये असंख्य भौतिक इच्छा असतात आणि त्या पूर्ण करण्यासाठी ते देवी देवतांची उपासना करतात, व्रतवैकल्य करतात. मग ते शिवभक्त असतील, दुर्गा भक्त असतील, गणेश भक्त पण असतील. म्हणजे कोणाला कुठल्या तरी देवतेला ते सर्वोच्च मानून त्यांची आराधना करत असतात. तर आता जेव्हा आपण देवी देवतांची आराधना करतो तेव्हा इनडायरेक्टली आपण कृष्णांची आराधना करत असतो. बघा, इथे समजून घेऊया, देवी देवतांकडे आपण भौतिक सुखसोयी मागतो. मला घर पाहिजे, मला नोकरी हवी, मला काय संपत्ती हवी, म्हणजे फक्त भौतिक सुख मागूनच आपण थांबतो. आता आपल्याला माहितीये की हे कसं आहे, कृष्ण वर्णन काय करतात भौतिक जगाचं, दुःखालयम अशाश्वतम, म्हणजे दुःखच आहे तिथे. म्हणजे आपण सदैव या जन्म मृत्यूच्या चक्रामध्येच अडकून पडणार आहोत. आपण ह्यातून बाहेर पडण्याचं वरदान मागतोय का की देवी देवतांकडे की आम्हाला जन्म मृत्यूच्या या चक्रातून सुटण्याचं आम्हाला तुम्ही वरदान द्या, असं मागत नाहीये. कृष्णधामात जाण्याची इच्छा मागतोय का? नाही. उलट आपण भौतिकामध्ये अडकून राहण्याच्या ज्या गोष्टी आहेत ना, त्याच आपण मागत असतो. तर इथे कृष्ण काय सांगतात की या देवी देवतांच्या हृदयामध्ये पण परमात्मा म्हणून कृष्ण स्थित आहेत. तर जेव्हा मनुष्य कुठल्या अशा देवताची उपासना करतो तेव्हा त्या देवतेवरती कृष्ण आता त्या मनुष्याची श्रद्धा दृढ करतात, कारण ही माणसं त्या देवतेला श्रेष्ठ मानत असतात. आता आसुरी लोक कसे असतात, आसुरी प्रवृत्तीचा मनुष्य स्वतःला श्रेष्ठ मानत असतो, तो इतर कुठल्याही देवतेवरती वगैरे त्याचा विश्वास नसतो. हा म्हणजे हा फरक आहे या दोन्ही ह्याच्यामध्ये. तर आपण लक्षात घेऊया. आता पुढच्या श्लोकामध्ये आपल्याला दिसेल बघा. 22. माताजी 22 झाला का? हा. आपण नाही वाचला ना हा? नाही नाही. हा. हा, आता 22 आणि 23. हरे कृष्ण माताजी. अशा श्रद्धेने युक्त होऊन तो विशिष्ट देवतांची कृपा संपादन करण्याचा प्रयत्न करतो आणि आपले इच्छित भोग प्राप्त करतो, परंतु वस्तुतः हे लाभ केवळ मीच प्रदान करतो. 7.23. अल्पबुद्धी लोक देवताची उपासना करतात आणि त्यांना प्राप्त होणारे फळे मर्यादित व अनित्य असतात. देवतांचे उपासक देवलोकांची प्राप्ती करतात, पण माझे भक्त अखेर माझ्या परमधामाची प्राप्ती करतात. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. बघा, इथे कृष्ण सांगतायत की त्यांच्या अनुमतीशिवाय देवी देवता त्यांच्या भक्तांना वरदान देऊ शकत नाहीत. हा, म्हणजे इथे काय समजून घ्यायचंय, देवी देवतांची उपासना केल्याने आपण ज्या लाभेच्छांची प्राप्ती होत असते आपल्याला, ती कृष्णांच्या अनुमतीने किंवा कृष्णांच्या व्यवस्थेने होत असते. आता अल्पज्ञानी म्हणतायत कृष्ण की जो अल्पज्ञानी व्यक्तीला ह्याचं ज्ञान नसतं, भौतिक इच्छा म्हणजे लाभ त्याला पाहिजे असतात आणि तो वारंवार देवतांकडे जातो. पण शुद्ध भक्त कसा असतो, तो भगवंतांची सेवा करतो, भौतिक लाभ प्राप्तीची इच्छा ठेवत नाही. त्यामुळे कृष्ण म्हणतात की देवतांची उपासना ही भौतिक आहे, पण भगवंतांची भक्तिमय सेवा ही पूर्णपणे आध्यात्मिक कार्य आहे. आता 23व्या श्लोकामध्ये आपल्याला काय सांगितलंय की देवतांची उपासना करणाऱ्याला भगवंतांची प्राप्ती होऊ शकत नाही.
देवतांची उपासना करणाऱ्याला पार्थ त्या देवता लोकांचा म्हणजे देवलोकाचा प्राप्ती होऊ शकते. जशी आता सूर्याची उपासना करत असेल तर सूर्यलोकाची प्राप्ती होईल, चंद्राचा उपासक असेल तर चंद्रलोकाची प्राप्ती होईल. पण कुठल्याही देवदेवतांची उपासना केल्याने कृष्णांची प्राप्ती होत नाही. दुसरं महत्वाचं आहे की देवदेवतांची उपासना करून प्राप्त झालेले हे जे वरदान असतात ना, हे कसे असतात, तात्पुरते असतात किंवा अनित्य असतात. आता अल्पबुद्धीच्या लोकांना हे ज्ञान नसल्याने ते देवतांची उपासना करतात. पण शुद्ध भक्त ज्ञान घेतात आणि कृष्णांची भक्ती करतात आणि अखेर त्यांच्या परमधामाची प्राप्ती करून घेतात. आता इथे कृष्ण स्पष्टपणे सांगतायत की देवतांकडून आपल्याला प्राप्त झालेले जे वर असतात ते अनित्य असतात. कारण भौतिक जग हे पण अनित्य आहे. या भौतिक जगातली लोक, देवदेवता आणि त्यांचे उपासक हे सर्व नश्वरच आहे. त्यामुळे देवतांकडून प्राप्त झालेले हे जे वरदान आहेत ना, हे लाभ आहेत हे क्षणभंगुरच आहेत. आणि केवळ अल्पबुद्धी जे लोक असतात ना, ती अशी देवदेवतांची उपासना पण करतात आणि अशा प्रकारचे वर मागतात. पण जे कृष्णांचे भक्त आहेत, जे कृष्ण भावनेमध्ये संलग्न झालेले आहेत, ते कसं आहे, ते कृष्णांकडे वर मागत नाही, ते कृष्णांची भक्तिमय सेवा करत राहतात आणि कृष्ण त्या भक्ताची सर्व काळजी वाहतात. आता त्या भक्ताला सच्चिदानंद जीवन प्राप्त होतंय. आणि हा जो जीवनाचा जो लाभ आहे, सच्चिदानंद जीवन प्राप्त होण्याचा, तो कुठल्याही देवदेवतेचा उपासना करून आपल्याला मिळत नाही. आणि अगदी ह्या लाभापासून तो भिन्न आहे, हे आपण लक्षात घेऊया. त्या चित्रामध्ये बघा, देवदेवता पण कृष्णांची प्रार्थना करताना दिसतात. जेव्हा त्यांना संकट येतात तेव्हा देवी देवता पण भगवंतांची शरण घेतात. हा माताजी, 24व्या अनुवाद. हरे कृष्ण माताजी. मला पूर्णपणे न जाणणाऱ्या अल्पबुद्धी लोकांना वाटते की मी पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण पूर्वी निराकार होतो आणि आता व्यक्तिगत्व धारण केले आहे. त्यांच्या अज्ञानामुळे ते माझे अविनाशी आणि अनुपम असे दिव्य स्वरूप जाणू शकत नाहीत. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता देवतांच्या उपासकांना अल्पज्ञ म्हटलेलं आहे. तसंच निर्विशेषवादी लोकांचंही वर्णन इथे अल्पज्ञ असं केलेलं आहे. निर्विशेषवादी लोक काय म्हणतात की भगवंत निराकार आहेत. पण आता इथे कृष्ण साकार रूपामध्ये अर्जुनाला भगवद्गीतेचा उपदेश देत आहेत. आता या श्लोकावरून आणि श्रीला प्रभुपाद यांनी लिहिलेल्या तात्पर्यावर जे संदर्भ घेतलेले आहेत त्याच्यावरून आपल्याला समजतं की निर्विशेषवाद्यांचा जो हा सिद्धांत आहे ना, हे अगदी चुकीचा आहे. हे स्पष्ट होतं आपल्याला की कृष्णांना म्हणजे भगवंतांना रूप पण आहे आणि व्यक्तित्व पण आहे. आता 25 आणि 26व्याचा अनुवाद माताजी. हरे कृष्ण माताजी. 7.25. मूढ आणि अज्ञानी लोकांना मी कधीही प्रगट होत नाही. माझ्या अंतरंग शक्तीद्वारे मी त्यांना अप्रगट राहतो आणि म्हणून मी अजन्मा आणि अच्युत असल्याचे ते जाणू शकत नाही. 7.26. अर्जुन, मी पुरुषोत्तम भगवान भूतकाळात घडलेले सर्व काही, घडत असणारे सर्व आणि भविष्य काळात घडणारे सर्व काही जाणतो. मी सर्व जीवांना जाणतो, परंतु मला कोणीही जाणीत नाही. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. बघा इथे कृष्ण काय म्हणतात की मूर्ख आणि अज्ञानी लोकांना मी कधीही प्रगट होत नाही. आता जे लोक कृष्णांना मानत नाही, ज्यांची श्रद्धा नसते आणि कृष्ण नाहीच आहेत असं जे म्हणतात, असा ज्यांचा विश्वास असतो, अशा समोर कृष्ण कधीही प्रगट होत नाहीत. त्यांना कधीही मदत करत नाहीत. अशा लोकांना भौतिक जगाचा उपभोग घ्यायचा असतो, त्यामुळे ते कृष्णांना मानत नाहीत. आणि कृष्णही अशा अज्ञानी मूर्ख लोकांच्या समोर अप्रकटच राहतात. आता 26व्या श्लोकामध्ये कृष्ण काय सांगतात की साधारण मनुष्याला भूत आणि भविष्याचं ज्ञान नसतं. पण पूर्वी जे काही सर्व घडलेलं आहे, वर्तमानात जे काही घडत आहे आणि भविष्यात जे काही घडणार आहे ह्याचं सर्व ज्ञान मात्र कृष्णांना असतं. ते पूर्णपणे जाणतात. आता 4थ्या अध्यायामध्ये कृष्ण आपल्याला सांगतात की लक्षावधी वर्षापूर्वी त्यांनी सूर्यदेव विवस्वानला ही भगवद्गीता सांगितल्याचं त्यांना आठवतंय. तर कृष्ण कसे आहेत, ते सर्व जीवांच्या हृदयामध्ये परमात्मा स्वरूपात स्थित असल्याने ते सर्व जीवात्म्यांना त्यांना ज्ञान असतं त्या जीवात्म्यांचं. म्हणून ते हे करू शकतात. वर्तमान, भूत आणि भविष्य त्रिकालदर्शी आहेत ते. आपण आता पुढचा बघूया. झाली का लोड स्लाइड? अठ्ठावीसावा श्लोक.
येषां तत्त्वगतं हरे पापं कृष्ण, जनाना। 27. हा माताजी. 27वा पाहिजे श्लोक. नाही, 28वाच आहे ना हा? का हा 27वा आहे? नाही हा 27वा हवा आहे आपल्याला, तुम्ही एक पुढे गेलाय. 27 वाला नाहीये माताजी, स्लाइडच नाहीये. बर बर. 28वा वरतीच आहे डायरेक्ट. हा. हरे कृष्ण. येषां तन्त्वगतं पापं जनानां पुण्यकर्मणां ते द्वंद्व मोह निर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रताः. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. ज्यांनी या जन्मी आणि पूर्वी जन्मी पुण्यकर्म केली आहेत आणि ज्यांची पापकर्मे पूर्णपणे नष्ट झाली आहेत, ते द्वंद्वरूपी मोहातून मुक्त होतात आणि दृढ निष्ठेने माझ्या सेवेमध्ये युक्त होतात. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता इथे कृष्ण काय सांगतायत या श्लोकामध्ये, की भक्तीमध्ये उन्नती करण्यासाठी, प्रगती करण्यासाठी ज्यांनी पुण्यकर्मे केली आहेत आणि ज्यांची पापकर्म नष्ट झाली आहेत, तेच कृष्णाच्या सेवेमध्ये येऊ शकतात. इच्छा आणि द्वेष या द्वंद्वात अडकलेले मूर्ख, पापी, कपटी आणि नास्तिक मात्र प्रकृतीच्या अंधकाराकडे अग्रेसर होतात, कृष्णांपासून दूर जातात. आपण पुढचा बघूया. 30वा श्लोक आहे आता. हरे कृष्ण. 7.30. पूर्णपणे मतपरायण झालेले जे मला भौतिक सृष्टीचा संचालक, देवतांचा नियंत्रक, सर्व ज्ञानांचा अधिष्ठाता भगवंत म्हणून जाणतात, ते मृत्यू समय सुद्धा मला जाणू शकतात. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. बघा इथे काय म्हटलेलं आहे, की कृष्ण भावना भावित कर्म करणारा भक्त कृष्णांना जाणून घेण्याच्या मार्गापासून कधीच विचलित होत नाही. भगवंत संपूर्ण भौतिक प्रकृतीचे, देवदेवतांचे पण नियंत्रक आहे हे तो जाणू शकतो आणि भक्तीमध्ये राहून कर्म करत राहिल्याने उत्तरोत्तर त्याची निष्ठा आता दृढ होऊ लागते आणि त्यामुळे तो मृत्यू समयी कृष्णाचं स्मरण पण करू शकतो. तर हा फायदा आहे. आता इथे ना मृगारीची कथा आहे, ही मी तुम्हाला सांगते. मृगारी ही अंत्यलीला, चैतन्य चरितामृत मध्ये अंत्यलीलामध्ये, मध्यलीलामध्ये आलेली सॉरी ही कथा आहे. आता मृगारी मृगारी नावाचा एक शिकारी होता. एकदा काय होतं, की नारद मुनी प्रयागला त्रिवेणी संगमामध्ये स्नान करून परत येत असताना वाटेत जंगलाच्या वाटेने ते जात असतात. तर जंगलाच्या वाटेने जात असताना काही अर्धमेले प्राणी त्यांना दिसतात. एक ससा दिसतो ज्याचा पाय मोडलेला असतो, त्याचं रक्त वाहत असतं. हरिण त्यांना दिसतं, ज्याला बाण लागलेला असतो, तेही रक्तबंबाळ झालेलं असतं. तर असे अनेक घायाळ अवस्थेतले प्राणी यातनेने तडपताना त्यांना दिसतात, विवळताना. आणि त्यांना काही समजत नाही यांना अशा अवस्थेमध्ये कोणी सोडलेलं आहे. तर ते पीडा होत असलेले प्राणी असे बघून त्यांना अतिशय दुःख होतं आणि इथे तिथे ते बघू लागतात की यांची अवस्था अशी कोणी केली आहे. पुढे गेल्यावर त्यांना एक शिकारी नजरेस पडतो. आता त्याच्या जवळ जाऊन ते विचारणा करतात. तो स्वतः शिकारी स्वतःचं नाव मृगारी असं सांगतो. आता त्यानेच या प्राण्यांना जखमी केलंय असंही सांगतो आणि अर्धमेलं करून आता मरायला सोडून दिलं. आता नारद मुनी त्याला सांगतात की तू असं का करतोयस, तुला कल्पना आहे का या प्राण्यांना तू किती यातना देतोयस? तुला हे समजतंय का की हे पाप आहे आणि या तुला पापाचं फळ भोगावं लागेल? आता मृगारीला पाप वगैरे काही तो त्याने कधी ऐकलेला हा शब्दच ऐकलेला नसतो आणि तो जाणतही नाही. तो म्हणतो माझ्या वडिलांनी मला अशी शिकार करायला शिकवली आणि तेच मी करतोय आणि ह्या प्राण्यांना असं यातना देऊन त्यांना विव्हळताना बघून मला अतिशय आनंद मिळतो. तेव्हा आता नारद मुनी त्याला समजावून सांगतात. आता नारद मुनींकडून ज्ञान घेतल्यानंतर मृगारी म्हणतो, तुम्ही म्हणता तसं जर का मी आता हे पाप केलंय तर यातून माझं आता माझी सुटका कशी होणार? आता नारद मुनी म्हणतात की सुटकेचा मार्ग आहे. आता मी सांगतो तसं तुला करावं लागेल आणि तो ते करायला तयार होतो. नारद मुनी त्याला सांगतात, प्रथम या धनुष्य बाण वापरून जो तू शिकार करतोस ना तो मोडून टाक आणि नदीमध्ये फेकून दे. आता मृगारी म्हणतो त्यांना की धनुष्य बाण मी जर का मोडून टाकला तर माझं पोट कसं भरेल? आता मी या प्राण्यांना मारतो, त्यांचं मांस किंवा कातडं विकून मी माझी आजीविका चालवतो. तर नारद मुनी सांगतात त्याची काळजी तू करू नकोस. तुझ्या अन्न पाण्याची व्यवस्था मी करतो. आता तू आणि तुझी पत्नी इथे नदी किनारी एक कुटी बांधून राहा, तुळशी वृंदावनासमोर बसा आणि हरिनामाचा जप करा. एक साधं सरळ जीवन तुम्ही जगा. मी तुला परत भेटायला येईन असं सांगून नारद मुनी आता निघून जातात. आता मृगारी तिथे कुटीर बांधून आपल्या पत्नी बरोबर राहू लागतो. दोघं एक सदाचाराने राहतात, व्रत करता म्हणजे हरिनामाचा जप वगैरे करत साधं जीवन जगू लागतात. आता हळूहळू गावामध्ये बातमी पसरते की हा जो शिकारी मृगारी होता तो आता साधू बनलेला आहे आणि त्याच्या भेटीला आता अनेक जण येऊ लागतात. येताना फळं घेऊन येतात, दूध घेऊन येतात, काही अन्नधान्य घेऊन येतात.
म्हणजे ह्याला आता गरजेपेक्षा जास्त सगळं मिळू लागतं. मग तो काय करतो, प्रथम या अन्नाचा नैवेद्य कृष्णांना दाखवतो आणि प्रसाद म्हणून ते सगळं वाटू लागतो. मग काही दिवस होतात, आपले मित्र पर्वत मुनींच्या बरोबर नारद मुनी परत प्रयागला येतात काही काळाने. आता ते पर्वत मुनीला ह्या मृगारीबद्दल सांगतात आणि मग पर्वत मुनींना घेऊन मृगारीची भेट घेण्यासाठी जंगलाच्या दिशेने जातात. आता लांबूनच हा मृगारी आपले गुरु नारद मुनींना येताना बघतो आणि पायवाटेवरील असे किडे मुंगे अशा वाचवत उड्या मारत तो नारद मुनींपर्यंत पोहोचतो. आता गुरुजींना दंडवत प्रणाम करण्यासाठी तो वागतो, पण नारद मुनी उभे असतात तिथे, त्यांच्या पायाशी काही मुंग्या असतात. मग हा मृगारी काय करतो, आपल्या खांद्यावरील वस्त्र असतं ते घेतो आणि अलगद त्यांना बाजूला करतो त्या मुंग्यांना. मग ते वस्त्र पसरवतो आणि मग नारद मुनींना प्रणाम करतो. आता नारद मुनी ह्याला आशीर्वाद देतात आणि त्याला विचारतात की तुझ्या पायाला काही इजा झालीये का, तू असा लंगडत का आलास आणि हे वस्त्र कशाला पसरलंस तू प्रणाम करण्याआधी. तेव्हा मृगारी कारण सांगतो. ते ऐकून तर पर्वत मुनी थक्क होतात. आता अशा प्रकारे ह्या मृगारीमध्ये परिवर्तन होतं बघा. एक कठोर हृदयी तो शिकारी, जो प्राण्यांना तडपताना बघून त्याला आनंद मिळत असे, त्याचा आता कोमल हृदयाच्या भक्तामध्ये रूपांतर झालेलं असतो, जो आता आपल्यामुळे पायवाटेवरील मुंग्यांनाही त्रास होऊ नये ही काळजी घेऊ लागतो. तर हे भगवंतांचे भक्त असताना बघा, त्यांच्यामध्ये अहिंसा हा गुण असतो, हे आपल्याला लक्षात येतं. आता नारद मुनी सारख्या शुद्ध भक्तांची संगत या मृगारीला मिळालेली आहे आणि त्याने त्यांचं म्हणणं सगळं आदेश ऐकलेले आहेत, उपदेश, आणि मग त्याच्यामध्ये हे परिवर्तन घडून आलेलं आहे. आता नारद मुनींकडून जेव्हा या मृगारीला समजतं की तो प्राण्यांना अशा प्रकारे मारून पाप करतोय, तेव्हा तो आपली चूक मान्य करतो आणि ही चूक कशी सुधारता येईल म्हणून ज्ञान पण घेतो. तर जेव्हा आपणही अशी चूक करतो, हे प्रथम आपल्याला स्वीकार केला पाहिजे, मगच ती आपण काळजी घेऊ की ती चूक आपल्याकडून परत होणार नाही. आणि त्याप्रमाणे तो योग्य बदल घडवून आणतो. आणि आता तो जर का पाप कर्म करतच राहिला असता बघा, तर त्याच्यामध्ये काही परिवर्तन आलं नसतं. तर नारद मुनींच्या उपदेश मानून त्याने आपल्यात योग्य ते बदल घडवून आणले. आता शास्त्रामध्ये हत्तीच्या स्नानाची तुलना केली जाते बघा. जो माणूस करतच राहतो, ज्याला ज्ञान मिळालं तरी तो पाप करत राहतो. आता हत्ती तलावामध्ये जेव्हा उतरतो तेव्हा सोंडेने पाणी म्हणजे उडवून सगळं व्यवस्थित स्नान करतो. पण पाण्याबाहेर निघताच तो काय करतो, धूळ घेतो आणि सोंडेने उचलून परत आपल्या सर्वांगावरती उडवतो. म्हणजे चूक झाली म्हणून प्रायश्चित्त केलं, पण तीच चूक परत करत राहणे हे योग्य नाही. तर भगवंतांचे भक्त कसे असतात, तर आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही, कोणाला दुःख होणार नाही, याची ते काळजी घेतात. आता भक्तीमुळे झालेलं हे परिवर्तन आहे. जेव्हा आपण भक्ती करतो तेव्हा आपलं शुद्धीकरण होतं आणि आपले जे चांगले गुण असतात आपल्यामध्ये ते प्रकाशित होतात. भगवंत कसे आहेत, सर्व गुण संपन्न आहेत आणि आपण त्यांचे अंश आहोत. मग शुद्ध सर्व गुण प्रकाशित होऊ लागतात आणि भगवंतामधील हे नातं जेव्हा आपण समजतो तेव्हा आपण भक्तीमध्ये स्थिर होऊ लागतो. आता सर्व शक्तिशाली परम पवित्र जे भगवंत आहेत त्यांचा मी नित्य सेवक आहे, या नात्याचा स्वीकार करणं म्हणजे कृष्ण भावना भावित होणं. आता इथे आपला अध्याय संपलेला आहे. आपण काय शिकलो बरं आजच्या अध्यायामध्ये, ते आता आपण एकदा बघूया. एक मिनिट, मी पुढची स्लाइड घेते. हा, तर आजच्या अध्यायामध्ये आपण काय शिकलो की भक्ती योग सर्वश्रेष्ठ आहे असं कृष्ण आपल्याला मागच्या अध्यायामध्ये म्हणाले होते. मग भक्ती कोणाची करायची, कशी करायची, असे अर्जुनाचे प्रश्न असतात. त्यावरती कृष्ण ज्ञान देतात. मग कृष्ण त्यांच्या भक्तांबद्दल सांगतात जे त्यांना शरण येतात आणि अभक्तांबद्दल आपल्याला सांगतात जे कृष्णांना शरण जात नाहीत आणि त्याची कारणं पण कृष्ण सांगतात. आणि मग देवी देवता आणि त्यांची उपासना याबद्दल कृष्ण सांगतात आणि शेवटी भ्रमातून भक्तीकडे कसं जायचं याबद्दल कृष्ण आपल्याला या अध्यायामध्ये ज्ञान दिलेलं आहे. इथे आपला अध्याय संपलेला आहे. आता तुमचे काही प्रश्न असतील तर मी घेते.